आणि त्यासाठी आमच्या 2 गायिका सुद्धा आलेल्या आहेत गिरगावातून. एक मला फार बरं वाटलं की तुम्ही खऱ्या रसिक आहात. म्हणजे कसं माहिती आहे का, टाळ्या वाजवायला टाळ्या करीत नाही. आता बघा, गोष्ट अशी आहे, असं म्हणतात की माणसाचं आयुष्य हे सुखदुःखाच्या धाग्याने विणलं गेलेलं असतं. कधी अनुभव चांगले, कधी वाईट. जे चांगले अनुभव असतात ते आपल्या लक्षात राहतात, पण जे अनुभव वाईट असतात ते कायम त्या लक्षात राहतात. आता बघा, गेल्या सोमवारची एक घटना आहे. आमच्या गिरगाव चौपाटीवर मी गेलो होतो मॉर्निंग वॉकसाठी. तुम्ही तर गिरगावात अनेकदा आला असाल, जिथे राजेश खन्ना आणि जितेंद्र यांचं आयुष्य सर्व तिथे व्यतीत झालं, ते आमचे गिरगाव. आता बघा, मी गेलो होतो गिरगाव चौपाटीवर मॉर्निंग वॉकसाठी, आणि मी काय पाहिलं बघा, माझ्या पुढ्यातून एक वयस्कर अशा बाबाजी बाई तिकडनं चालल्या होत्या मॉर्निंग वॉकसाठी. साधारणतः 80-85 वय असेल त्यांचं. आणि मी काय पाहिलं बघा, त्या वयस्कराच्या बाबाजी बाईंचा पाय अचानक केळीच्या सालीवर घसरला आणि त्या पडल्या. ते जेव्हा मी पाहिलं ना, तेव्हा माझ्या कलाकार एकदम जागा झाला. आपल्या गाण्या तसं तुमच्या सर्वांच्या घरी मी अनेकदा आलो. घ्यायचे असेल तर घेऊ जी टी व्हीमध्ये खूपसा माझा धोका आहे ना, त्यात मी सुरुवातीचा डॉक्टर आहे. होणारा सुनी या घरची डायरेक्ट तू माझा सांगायचं कट करा आणि संत ज्ञानेश्वर माझ्या नवऱ्याची बायको, अशा सिरियलमध्ये मी तुमच्याकडे नगण्य भूमिकेत 2013 पर्यंत अनेकदा आलेलो. हो, ते जेव्हा मी पाहिलं, त्या बाई केळीच्या सॅलीवर पाय घसरून पडल्या, हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझ्यातला कलाकार एकदम जागा झाला. मी पटकन पुढे गेलो, त्यांचा हात धरला, त्यांना उठून उभं केलं आणि त्यांना वरती विचारलं, और आपको कुछ हेल्प मागता है क्या. मला वाटलं तर आज त्या मला कधी चांगला आशीर्वाद देतील, माझा सबंध दिवस चांगला जाईल. आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. आज आज तुमने मुझे उठाया, कल भगवान तुझे उठाएगा. आता बघा, मी थोडा दचकलो आणि कृतिकाला फोन केला. कृतिकाला जरा पण घाबरायचं नाही. तुम्ही आमच्याकडे या, आमच्या सर्व रसिकांचे आशीर्वाद घ्या, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. त्या भावनेने आज मी इथे आलेलो आहे. सुरुवातीला वीर सावरकरांच्या जीवनावर संगीत कार्यक्रम होईल. इथे बसताय. आपल्या या विभागाचं एक भाग्य आहे की एक डॉक्टर, उच्च विद्याविभूषित अशी महिला आज आपल्यामध्ये मिक्सअप होते आणि आपले विचार मांडते, आपले महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकलून, समजलं का. तेव्हा अशा डॉक्टर कविता सोनावणे म्हणतात की कान टोचावे तर सोनार रंग, असं काहीतरी ऐकलं तर समजलं की. तेव्हा अशा कविता सोनावणे इथे आलेल्या आहेत. त्यांचं सुरुवातीला 2 शब्द होतील, त्याच्यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर संगीत कार्यक्रम आपण सादर करू. फक्त एकच विनंती आहे की कोणी फोन चालू ठेवू नका आणि कोणाला गप्पा मारायला देऊ नका. मी तुमची फक्त 35 मिनटं घेणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच लता, आशा, उषा, मीना, मोहम्मद रफी इथे येऊन आपली सेवा रुजू करणार आहे. धन्यवाद. कविता सुरुवात कर. थँक्यू सर, धन्यवाद सर. माझं थोडक्यात ओळख करून दिल्याबद्दल. आदरणीय उपस्थित मान्यवर, माझ्या म्हात्रेवाडी कुटुंबातील सर्व प्रेमळ सदस्य आणि सावरकर प्रेमी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथे जमलो आहोत. या पवित्र आणि प्रेरणादायी क्षणी आपण येथे एकत्र जमलो आहोत ते आपल्या महान क्रांतिकारकाला स्मरायला. आपले महान क्रांतिकारक म्हणजेच आपले लाडके स्वातंत्र्यवीर सावरकर. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखम वर्धितोहम महामंगले पुण्यभूमे तद्वर्थे पदत्वेष कायो नमस्ते नमस्ते. याचा भावार्थ असा, हे माझ्या मातृभूमी, तू सदैव प्रेमाने वात्सल्याने भरलेली आहेस आणि तुझ्यामुळेच मी प्रेमाने संस्कारांनी वाढलो आहे, घडलो आहे. माझा हा नश्वर देह सतत तुझ्या कार्यासाठी मला अर्पण करू दे. माझा हा नश्वर देह तुझ्या कार्यासाठी अर्पण होऊ दे. आणि मी तुला स्मरून पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. या ओळींचा भावार्थ, या ओळींचा खरा भावार्थ ज्यांनी खऱ्या अर्थाने जगला आणि सिद्ध केला अशा या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
यांना मी आपल्या सर्वांतर्फे विनम्र अभिवादन करते आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. स्वातंत्र्यवीर सावरकर. मला जेव्हा निवेदनाची संधी मिळाली, मी भिडे काकांना फोन केला आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचे सगळ्यात तरुण उत्सवमूर्ती म्हणजे आपले श्रीयुत सतीश जनार्दन भिडे. जेव्हा मला त्यांची ओळख करून देण्याची संधी मिळते, मला ती दवडायची नव्हती आणि आता जरी त्यांनी सुरू केलं तरी मला 2 शब्द बोलायचे आहेत. मी सरांचं नाव गुगल केलं आणि तुम्ही एकदा नक्कीच करा. मला 2 शब्द बोलायला फक्त वेळ दिला गेला होता सरांबद्दल ओळख करून देण्यासाठी आणि मी जेव्हा गुगल केलं तर मला 2 तास, 2 महिने, 2 वर्षही अपुरे पडतील हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकते. सरांची कारकीर्द एवढी मोठी आहे की ते त्यांच्या गाण्यातनं, त्यांच्या स्वरातनं, त्यांच्या आतून येणाऱ्या आर्त हाकेतनं आपल्यापर्यंत, आपल्या मनापर्यंत नक्कीच पोचणार आहे. त्यांनी ते सादर करत असलेल्या संगीत कार्यक्रमातून. जसं सरांनी म्हटलं, त्यांनी बऱ्याचशा मराठी नाटकात, चित्रपटात काम केलं. त्यांना सी रामचंद्रन यांच्याकडनं पुरस्कार मिळाले. त्यांनी साने गुरुजींच्या वेशभूषा सादर केली. संस्कृत नाटकांमधून काम केलं. त्यांनी नाटकं लिहिली. या व्यतिरिक्त त्यांनी भरपूर मराठी आणि हिंदी गाणी सादर केली आणि ती प्रत्येकाच्या मनापर्यंत पोचवली. आणि आजचा हा सरांचा कार्यक्रम फक्त राष्ट्रात, देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत हे प्रोग्राम पोचलेले आहेत. प्रत्येकाच्या मनात घर करणारा हा प्रोग्राम आपल्या म्हात्रेवाडीत आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तर मी म्हात्रेवाडी सदस्यांना विनंती करते की त्यांनी ही संधी नक्कीच दवडू नका आणि आजच्या या संधीचं आपण सगळ्यांनी सोनं करूया. निश्चितच आपल्या मनातही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाची काळजी घेण्याची, आपल्या राष्ट्राची काळजी घेण्याची, आपण एकमेकांची माणुसकी जपण्याची जी ज्वाला प्रज्वलित होणार आहे सतीश काकांमुळे, ती संधी तुम्ही नक्कीच दवडू नका आणि आपण त्याचा आज आनंद घेऊया. तर मी आता सरांना विनंती करते की ते आवाहन मी करू, तुम्ही सांगा. चालेल. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली तरी चालेल. धन्यवाद.